नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 म्हणजेच महा-डी-बी-टी पोर्टलवर बियाणे अनुदानकरिता अर्ज करण्याबाबत हे नोटीस जाहीर करण्यात आलेले आहे। म्हणजेच तुम्हाला जर का महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी आता तारीख ही वाढवून दिलेली आहे। तरी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, ती नेमकी नोटीस काय आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर का आपले के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग नेमकी काय नोटीस आहे ते आपण जाणून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, कृषी विभाग खरीप हंगाम 2025 महा-डी-बी-टी पोर्टलवर बियाणे अनुदानकरिता अर्ज करण्याबाबत खरीप हंगाम 2025 करिता महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टलवर प्रमाणित बियाणे 100% अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये समाविष्ट नेमके बियाणे कोणते आहेत ते आता आपण बघूया। सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आणि भात इत्यादी बियाणे हे या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। हे 7 बियाणे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। मग पोर्टलवर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ ही नेमकी किती दिवस दिलेली आहे ते आपण आता जाणून घेऊया। तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर आता तारीख ही वाढवून मिळालेली आहे व ती तारीख म्हणजे 2 जून 2025 ही तारीख वाढवून मिळालेली आहे। तर ज्या कोणी शेतकऱ्यांचा अर्ज करायचा राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर महा-डी-बी-टी पोर्टलवर हा अर्ज करून घ्यायचा आहे व ती बियाणे सोडत ही 3 ते 5 जून म्हणजे 2 दिवसानंतर होणार आहे। त्यासाठी ज्या कोणी शेतकऱ्यांचा अर्ज करायचा राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा। इथे बघू शकता सूचना काय दिलेली आहे ते आता आपण इथे जाणून घेऊया। पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जाते। मित्रांनो, तुम्ही जर का प्रथम म्हणजे सुरुवातीला जर का अर्ज केला असेल आणि काही जणांनी जर शेवटला केला असेल तर जे सुरुवातीला अर्ज करतील त्यांना प्रथम प्राधान्य हे देण्यात येणार आहे। सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश दिला जाईल। म्हणजे जर का तुमची निवड झालेली असेल तर तुमच्या मोबाईलवर तुमची निवड झाली म्हणून असा मेसेज दिला जाईल। निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात आहे। त्याच्यानंतर ज्या कोणी शेतकऱ्याची निवड झालेली आहे त्यांनाच हे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। जर का तुमचा अर्ज करायचा राहिला असेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।